नमस्कार मित्रांनो, केले भोवले कबूल फाउंडेशनच्या 31व्या भागात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नवीन वर्षाच्या सगळ्यांना शुभेच्छा. काल दुपारी सांगोल्याचे आपले एक ग्रुपचे मित्र जे नेहमी कमेंट करतात, ते गेले 4 दिवस झाला माझा नंबर शोधत होते. नंबर काय मिळाला नाही, पण काहीतरी प्रयत्न करून येन केन प्रकारे माझा नंबर मिळाला आणि त्यांनी मला फोन केले की मी तुमचा रोज व्हिडिओ बघतो आणि तुमच्या व्हिडिओतल्या आठवणी एवढ्या तंतोतंत माझ्याशी होतात की तुम्ही जिथं राहायला कोल्हापूर जिल्ह्यात कुरुंदवाडमध्ये राहायला त्या भागात आम्ही लहानपणी यायचो. मग तिथलं दत्तवाड, हेरवाड, तेरवाड, औरवाड, गौरवाड, अब्दुल्लाट ही गावं मला अजून आठवतात. आणि दत्तानी जे सांगितलं, खरं म्हणजे मी जे आठवणी सांगतो त्याच्यापेक्षा स्ट्रगल जीवनातून जगून ते आज क्लास 1 अधिकारी आहेत आणि त्यांना आपल्या ह्या आठवणी आवडल्या आणि त्यांनी फोन केले. मला फार मोठ्या व्यक्तीशी भेट झाल्याचा आनंद झाला. मी खरं म्हणजे त्यांच्या कार्याला सलाम करेन आणि भावी कार्यासाठी त्यांना शुभेच्छा देईन. आता आपण हायस्कूलमध्ये आलो आहे. हायस्कूल माझ्या घरापासून 4 किलोमीटर लांब होतं आणि चालत जायला लागायचं. आणि हायस्कूलला जायचं म्हणजे एक त्यावेळी खाकी बॅग मिळायची. आता जे शाख आहेत तसं एक खाकी असं म्हणजे हे असायचं, त्याला पट्ट्या असायच्या, ते एकमेकात घालायचं आणि जवळजवळ वर्गातले सगळ्या मुलांना ती बॅग मिळायची आणि मला मात्र ते शक्य झालं नाही, म्हणजे मला मिळालं नाही. खताच्या गोणीची पिशवी देऊन मला आई द्यायची आणि त्यात मग काय असतील ते जुनी पुस्तकं वह्या घेऊन मग ते लहानपणाची सवय करत त्यात मग आयरं, गोट्या, बोरं, चिचुका, आंब्याच्या कोया ह्याच्या व्यतिरिक्त काय नाही. ते काय ब्रँड ॲम्बॅसिडर होतो आम्ही त्या गोणीच्या पिशवीचं, ते मिळायचं. पण 5वीला गेल्यानंतर गृहपाठ हा विषय चालू झाला. गृहपाठ म्हणजे सर एखाद्या विषय शिकवले की त्या गृहपाठ लिहून आणायचं, स्वाध्याय म्हणायचं त्याला आपण. आणि त्यासाठी 6 विषयाला 6 वह्या लागायच्या आणि मला एक वही मिळायची मुश्किल, ते पण चित्रकलेचं, ते देखील मिळायचं मुश्किल. पण मी वडिलांना सांगितलं वह्या लागतात, वह्याला आणूया 2-3 महिने त्यात गेले आणि 100-200 पीस कच्ची वही होती, त्यातच मी सगळं लिहायचो. आणि प्रत्येक वेळी सगळ्या वर्गातले मुलं स्वाध्याय लिहायची, पण मला स्वाध्याय लिहायला वहीच नसायची. पण मी ती परिस्थिती सांगू शकत नव्हतो. मला प्रत्येक वेळी प्रत्येक स्वाध्यायाच्या वेळी मी मार खाणार. मग मार खाऊन कंटाळलो की मग ह्या ज्या सरांचा स्वाध्यायाचा तास आहे त्या तासापुरतं चुकून बाहेर जायचं, असा प्रकार. पण आणि जवळजवळ एक सगळ्या मुलांना चपला होत्या, पण मला चप्पल मिळाली नाही. चप्पलाविषयी घरात कोणाला नव्हती, त्यामुळे मला चप्पल मागायचा हा विषयच नव्हता. आणि रविवारी शनिवारी एक आमचं ठरलेलं असायचं की वाडीला चालत जायचं. शिरडून माझ्या गावापासून 5-6 किलोमीटरवर नरसोबावाडीचं गाव आहे. दत्तांचं तीर्थक्षेत्र आहे, तिथं चालत जायचं. सकाळी 9-10 वाजता चहा नाश्ता काय असेल ते मारायचं, चालत जायचं. आणि मध्ये पंचगंगा नदी लागायची, नदीच्या त्या नावेतून पलीकडे जायचं आणि यायचं. आणि रस्ते एवढे ओबडधोबड एवढे रस्ते की पायाला बिन चपलाच्या पायानं असं फोड यायची, पायाला पाय भगभगायचे. पण ते मित्रांच्या बरोबर हसत खेळत जाताना ते काय वाटायचं नाही. आणि तिथं जायचं, तिथं म्हणजे आई भाकरी वगैरे बांधून दिलेली असायची. तिथं एक हॉल आहे, म्हणजे सामूहिक जेवण करण्यासाठी. तिथं बसून जेवायचं, देवदर्शन करायचं. ते कृष्णा पंचगंगेतलं पाणी असं डब पडून, पाणी एवढं स्वच्छ असायचं की असं गुडघं टेकून डब पडून आम्ही पाणी पिणार, एवढं स्वच्छ पाणी होतं. आत्ता तशी नदी बी राहिली नाही आणि काय नाही. पाणी प्यायचं, तिथं 1 तासभर काढायचं आणि परत 3-3:30 वाजता तिथनं परत निघायचं. मग परत येताना गेटवर एकदा काय झालं, म्हणजे देवापासून बाहेर पडताना गेटवर बऱ्याच लोकांनी चपला काढल्या होत्या आणि माझ्या मापाचं एक सुंदर चप्पल मला दिसलं. आणि माझ्या मनात त्यावेळी एक स्वार्थ निर्माण झाला की पाय दुखायला लागल्यात आणि भगभगायला. म्हणून मी ते चपला इकडे तिकडे बघून घातलो आणि तिथनं धूम टोकली. आणि मित्रांच्या पण ते लक्षात आलं नाही आणि मी घरी आलो आणि चप्पल बाहेर काढलो. आईला जाऊन काय ते साखर किंवा काय ते प्रसाद अंगार वगैरे आईला दिलो आणि झालं. मग ते नंतर चप्पल बाहेर काढलं, लक्षात आलं. गडबडीनं जाऊन मी ते आई जळण ठेवते जळणाखाली ठेवलं, म्हणजे तिला कळू नये म्हणून. आणि ते सकाळी शाळेला जाताना दुसऱ्या दिवशी आई 8-9 वाजता मला डबा करायची आणि ती शेतात कामाला जायची. मग ती चप्पल बाहेर काढायची आणि शाळेला घालून जायचं. ते शाळेला चप्पल घालून जाताना एवढा आनंद वाटायचं की सगळं म्हणजे गाव सगळं माझ्याकडे बघायला असं वाटायचं. आणि मी राजकुमार चप्पल माझ्या आयुष्यात पहिल्यांदा मी ते घालत होतो. आणि 2-3 दिवस गेला आणि योगा येऊन ते आईला चप्पल दिसलं. म्हटलं हे चप्पल कोणाला घातलायस, खरं सांग म्हटली, चप्पल कोणाला घातलायस.
मग माझ्या डोळ्यात पाणी आलं आणि म्हटलं आई मी वाडीला गेलो तिथनं ती चप्पल दिसली म्हणून आणतो. आई मला एवढं बडवली त्या दिवशी शाळा चुकून मला एकट्याला वाडीला जिथनं आणलंच तिथं चप्पल टाकून यायचं म्हणते आणि मी परत चप्पल टाकून आलो. त्याच्यानंतर परत मला 4-5 वर्ष चप्पल मिळाली नाही. पण शाळेला जाताना डबा प्रत्येकाची मुलांची डबे असायची वेगवेगळ्या म्हणजे टिफिन किंवा ते गरम हे ते असलं काय. मला मात्र डबा मिळाला नाही. आई फडक्यात मला भाकरी आणि काय असेल ती भाजी बांधायची आणि ती पिशवीत ठेवलं की करडायचं ते भाजी वगैरे ते कापड लागायचं तर डाग पडायची चटणीचं ह्याचं त्याचं. पण ते शाळेला जायचो पण ते मित्रांच्यात फडकं सोडून बसायला लाज वाटायचं. म्हणतात मी शाळेच्या बाहेर यायचो आणि शाळेच्या बाहेर रस्त्याच्या पलीकडे गेली की ऊस असायचं. ऊसा शेतात जायचं पाण्याच्या पाटाच्या ह्याला आणि तिथं बांधावर बसून एकटा जेवायचो. आणि ते पाटात देखील पाटाचं आलेलं पाणी असं डब पडून म्हणजे पाणी प्यायला पण कॅन वगैरे मला काय नव्हतं. मग ते डब पडून ते पाटातलंच पाणी असं प्यायचं आणि ते पाणी म्हणजे एवढं चांगलं लागायचं की मुळात त्यावेळी ग्लोबल वॉर्मिंग किंवा नद्या एवढं हे नव्हत्या प्रदूषित नव्हते त्यामुळे ते पाणी प्यायचं आणि त्याचं कधी आजार बी आम्ही पडलो नाही काय नाही. पण हे चालू झालं आमचं म्हणजे हायस्कूलला जायला चालू झालं आणि हळूहळू मला मग ते गृहपाठच्या वया लागायच्या हे लागायच्या ते लागायच्या. मग ते वडील म्हणायचे तुला वया जर पाहिजे असतील तर रविवारी माझ्यावर शेतात कामाला आलं पाहिजे शनिवारी माझ्यावर शेत आणि मी जायचो. मग ते वजन 11-12 वर्षाच्या मला ते जे काम लागलं ते पेलाय नाही. पण तसंच माझं एखादं कमी पडलेलं काम वडील वाढायचे आणि मला ते पगार मिळायचं त्यावेळी 3-4 रुपये मिळायचं आणि ते साठवून मग मी वया घ्यायचो आणि मग मी गृहपाठ वगैरे स्वाध्याय सगळ्या मुलांच्यावर आणि त्यात मला सगळ्यात म्हणजे पैसे साठवून एक जेवणाचा डबा घेतलो. ते डबा माझ्या आईनं अजून जपून ठेवल्या. 2 कप्प्याचा तो डबा आहे माझ्या आईनं अजून जपून ठेवला तो डबा आणि त्या डब्यावर नाव लिहिलं आहे माझं राजकुमार प्रभू पाटील असं नाव लिहिलं आणि त्या कधी आठवण आली की अजून त्या डब्याकडे बघतो आणि माझ्या मुलांना दाखवतो की माझा शाळेचा डबा आहे. असो ठीक आहे. थोड्या 32व्या भागात याच्यापेक्षाही चांगल्या आठवणी सांगेन. पण आवडलं असलं तर कमेंट करा. यातून कोणाला जर यातून गेला असाल तर कमेंट करा शेअर करा आणि लाईक करा. ठीक आहे धन्यवाद.